मज कंटाळा अधिकाचा मज कंटाळा तुम्हा गोपाळा संगती काय नाही तुम्हा पाशी सकळा विषी संपन्न उद्वेगाचा नेने भार भागल्या सार पुरते काय नाही तुम्हा पाशी सकळा विषी संपन्न तुका म्हणे अधीरजिने नारायणे न करावे काय नाही तुम्हा पाशी सकळा विषय संपन्न विठ्ठल अधिकाचा मज कंटाळा तुम्हा गोपाळा संगती हॅलो हरी समाचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर वचनिका कमलापती माझी रंकाची विनंती करतोडितो कथे काळी आपणा असावे जवळी देवादी देवा जगत्रय शिवा अधिकाचा मज कंटाळा तुम्हा गोपाळा संगती काय नाही तुम्हा पाशी सकळा विषयी संपन्न प्रसंगी कीर्तन करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी गोपाळांना जो प्रश्न काही विचारलाय त्याचं उत्तर त्या अभंगात येत आहे विठ्ठल विठ्ठल Hare
तुकोबारायांनी या अभंगात गोड वर्णन केलेलं आहे. ऐका नाही, गणपती बाप्पांचं विसर्जन आज होणार आहे, त्यानिमित्त हे समस्त ग्रामस्थांच्या वतीने कार्याची सेवा आहे. तुकोबाराय गोपाळांना महाराज परमार्थामध्ये भक्तीमध्ये जर सगळ्यात भाग्यवान कोण असेल आतापर्यंत तुकोबारायाच्या मतानुसार, ज्ञानोबारायाच्या मतानुसार किंवा अनेक संतांच्या मतानुसार भक्तीतलं सगळ्यात भाग्यवान कोण आहे? कोण भाग्यवान आहे? असे भक्ती करणारे सगळेच भाग्यवान आहेत का नाही? भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया, पंढरीराया शरण गेले तया भाग्यवंत मन. बरोबर आहे का नाही? त्यांना आम्ही काय म्हणू? भाग्यवंत म्हणू. तुकोबाराय म्हणतात अरे तेच भाग्यवान आहे, तेच खरे धनवान आहे, तेची धनवंते सरती पुरते मनोरथे. ऐका नाही, तेच भाग्यवान आहे, तेच सकळ सामान्य आहे. पण त्यातल्या त्यात अधिक भाग्यवान कोण आहे असा जर संतांच्या वचनातून विचार केला तर आतापर्यंत भक्ती क्षेत्रामध्ये गोप आणि गोपिका, ज्याला आपण गवळी आणि गवळणी असं म्हणतो, सगळ्यात भाग्यवान ठरल्या त्या गवळणी. विठ्ठला म्हणावं धन्य भाग्य ईशानारी घरोघरी नांदती, घरोघरी नांदती, घरोघरी नांदती. ऐशा नारी धन्य भाग्य, त्यांच्या भाग्यवान आहेत, त्या धन्य आहेत. अरे तुका म्हणे धन्य त्यांचा विचार, थोडं धन्य ठरल्या. अरे भक्ती नारदांनी भक्तीचे जे काही सूत्र सांगितले त्याला नारद भक्ती सूत्र असं म्हणतात. तर भक्ती कशी असावी? यथा व्रज गोपी कामनाम. तिथं नारद सांगतायत भक्तीची शेवटची अवस्था कशी असावी. एका तर भक्तीची शेवटची अवस्था नारद सांगतात गोपिकांसारखी असावी, गवळणीसारखी असावी. बरोबर आहे का नाही? माझा भाग्यवान आहे ते तुकोबारायांनी वर्णन केलं त्यांच्या भाग्याचं. तुकोबाराय म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो काय लहान आहे का? लहान किती त्यांचं भाग्य आहे. महाराज पृथ्वीजेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, पृथ्वीजेने तृप्त केली पोषितो सका जगा सका जगाशी एकला तो. सगळ्या विश्वाला महाराज तृप्त करणारा परमात्मा. पण तिथं एका अन्नाच्या तुकड्यासाठी त्यांची लाळ घोटायला लागला. आहे का नाही? मला अशा प्रकारचं तुकोबारायांनी तो इतकं स्पष्ट एका ठिकाणी सांगितलं, खेळे त्या गोपाळा
एरवी योग्या नांदळे हा वेदार्थाशी नाकळे जे ध्यानाचे हे डोळे पावतीचे ना तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कवने माने सकृप दहाला शे एरवी हा योग्या नाकळे महाराज संत निवड कोणता ब्रह्म आहे ते वेदार्थाशी नाकळे जे वेदाला कळत नाही अरे जे बुद्धीचे ही डोळे बुद्धीची ना बुद्धीचे अरे बुद्धीचे डोळेही तिथं जात नाही इंद्रियाचं तर तिथं काही नाही ते इंद्रियातील जोगे काही होईल इंद्रियाच्या महाराज अरे जे तशंभूचे हे तपना पुरे तपाना देव मिळतो म्हणावं तशंभूचे तपना भगवान शंकराच्या तपस्वी कोणी सगळ्यात तपस्वी कोणी भगवान शंकर किती तपस्वी असले अरे भगवान शंकर एवढा तो एक नाही करिता तपाची कडसणी कवन जवळ ठेवीची शुळा पाणी महाराज तपाची निवड करायला लागलं तर भगवान शंकर एवढा तपस्वी कोणी नाही तप करायसाठी बाबांना कोणतं ठिकाण निवडलंय मसन वाटा कोणतं मसन वाटा स्मशानी राहिला संगे भूत मेळा विराजित मस्त वाटत करायला माहिती का घर नाही का त्यांना शिव भोळा चक्रवर्ती राजा आहे घर नाही असं नाही पण याचे क्षेत्राभिमानी राज्य तेजोनी ईशानी गुंती जाणून स्मशानी वासू केला नको लोकांच्या फंद्यात पडायचं नाही आणि गुंताला सोडायचं म्हणून आपलं सगळ्यात गुंताला सोडायचं सोपं चांगलं ठिकाण कोणते मंदिर चिंतनासाठी मान्य पण मंदिरात जेवढं नाही कोणी आलं तरी काय करावं लागतं एका दिवस आपण काय एखादा कोणी ग्रंथ वाचत बसलं आला माणूस आता आपण ग्रंथ वाचायलोय सवा ऐकत नाही तर उठतो छापण्या महाराज गोटाळून हो तुमचं तर रोजच आहे आमचं काय हे ऐका म्हणून महाराज माणसाला जायला भीती वाटते दिवसा सुद्धा कोणत्या ठिकाणी स्मशानात म्हणून भगवान शंकर म्हणजे इथं काही कोणी येत नाही इथं एकच माणूस येतो कोण इथं राहायला कोण येतं मेलेला आणि मेलेल्याची अडचण नाही कारण ती बिचारा बोलत नाही जिता येत नाही आणि मेलेला येतो तो बोलत नाही अशा प्रकारचं तप केलं पण तेही तप पूर्ण झालं नाही ते तर शंभूचे ही तपना पुरे मला शेवटच्या बाबतीत म्हणाल तर लक्ष्मी एवढी कोण आहे लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी नेहमी विचारचे हातात पाय लक्ष्मीचे हाती मग सर्वस्वी करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली शेषासारखी लक्ष्मी सारखी कोण सेवा करणार आहे म्हणून महाराज त्यांनाही तो तसा सापडला नाही देवकाना नाही ज्ञानाच्या बाबतीतही नाही असं कोणतं साधन आहे कोणतं साधन केलं गोपाळांनी ते महाराज यांना जे मिळालं नाही ते गोपाळांना मिळालं विठ्ठल तार्किक लोकांनाही देव मिळत नाही तुकोबाराय आहे म्हणतात तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो ध्यानियाच्या भेटी उत्कंठा आहे का नाही सदा दुर्लभ हो म्हणा आपण हे साधना निश्चय महार्जुना पुरुषोत्तम दुर्लभ आहे वगैरे तार्किकाला नाही मला तर्क करायचाच नाही परमार्थ काय महाराज एखाद्याला आपण विचारतो भाऊ तुम्ही असं वागताय कुठे गात्याचे तुकोबार आहे म्हणतात ज्ञानोबार आहे म्हणतात. ते म्हणत असतील पण पुन्हा कोण काय
म्हणजे त्याच्यात तर्क करायचा नाही. तार्किकान काय होत नाही मला, तार्किकान फक्त डोकं उठल्या जातं, त्याचं फळ काही मिळत नाही. तार्किकाचा काही नाही. तुकोपर्यंत तार्किक लोकांचा काय टाकून द्या संकट ते संकट. तार्किकानं काय होतं, तार्किकानं फक्त रंजवल्या जातं पण फायदा काही होत नाही. एक मुलगा शाळेत टाकला मायबापानं, हुशार लेकरू होतं, शिकायला लागलं. मायबापाने त्याला सहकार्य केलं, खूप शिकलो ते, खूप शिकलं. किती शिकलं ते आता आपल्याला नाही सांगता येत, एवढं शिकलं आहे का नाही. आणि ती पोळ्याला घरी आलं, आई स्वयंपाक करत होती. वडील आणि ती असे पुढे अंगणात एक चटई टाकून बसले होते. वडिलांनी विचारलं सर म्हणे बाळा आणि काय 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 शिकला तू, मला सांग काय काय शिकला तू. म्हणे बाबा तुम्हाला काय कळणार आहे, तर जरी मी सांगितलं ही डिग्री घेतली ती घेतली हे शिकलो ते, तर तुम्हाला कळायचं नाही. बाबाला जरा वाटलं याला शिक्षणाचा काय आलाय, मला ते शेतकरी माणसं आहे काही लय बुद्धिमान नसतात असं बोलायचे. बिचारे शिकले नाही हे खरं आहे, पण मग काय निर्बुद्ध आहे ते, चांगल्या शिकलेलं नाही काय बसून येत नाही, मिळवत नाही. त्यांना सांगितलं बाबा पण सांग तर करा. त्यांना सांगितलं बाबा सगळ्यात अवघड असलेलं तर्कशास्त्र शिकलो मी. म्हणजे रे म्हणजे तर्कशास्त्र काय. त्यांना सांगितलं बाबा तर्कशास्त्र याला म्हणतात की नसलेली गोष्ट सिद्ध करून दाखवतं. तिथं ही वस्तू नाही ती काय करून दाखवतं, सिद्ध. हो म्हणजे अवघड शास्त्र आहे, दाखव बरं म्हणे एखादा प्रयोग करून. आणि मग मुलांना काय केलं, त्या आईनं दिपोळीचे लाडू केले होते. लाडू लाडू म्हणजे असे वळलेले नाही, गोड. दोघांपुढे दोन आणून ठेवले होते खायला. मुलांना त्या लाडूकडे बघितलं, म्हणे बाबा हे लाडू किती येतं. बाप म्हणे 2 येतं. म्हणे मी 3 सिद्ध करतो. लाडू किती येतं, 2. आणि मी माझ्या शास्त्राने याचे सिद्ध किती करतो, 3 सिद्ध करतो. बापाला वाटलं 2चे 3 म्हणे, हा म्हणे ठीक आहे. त्यानं सांगितलं पहिला लाडू उचलला, म्हणे बाबा हा लाडू किती आहे, म्हणे 1. हा लाडू किती आहे, 1. तो खाली ठेवला. दुसरा उचलला, हा बाप म्हणे 2. पहिला 1 आणि हा 2. 2 आणि 1, पहिला 1 आणि दुसरा 2. 2 आणि 1. बाप म्हणलं काय शिकलो हे पोरग. पण बापा नाही दाखवलं की आपला याला आता दाखवूयात. बापानं त्याच्या बायकोला त्या मुलाच्या आईला आवाज दिला, अरे इकडे इकडे चाल म्हणे, काय पोरग शिकलोय म्हणे आपलं. 2 लाडूचे सिद्ध किती केले, 3 लाडू केले. इकडे म्हणे अरे मला त्याला सांगितलं बाय 2 लाडू आपल्या मुलानं 3 लाडू सिद्ध केलेले आहेत. त्यानं सांगितलं बाळा हा लाडू 1, हा 2, 2 आणि 1 3. म्हणजे तू तिसरा नसताना काय केलाय, सिद्ध केलाय. बापानं सांगितलं बाळ्या पहिला मी खातो, दुसरा तुझी आई खाते आणि तिसरा तू सिद्ध केलेला तू खा. बरोबर आहे ना. तिसरा तू सिद्ध केलेला तू खाय. त्याचा चेहराच पळला. मला सांगा तर्कानं सिद्ध झाला का भोगायला मिळाला, खायला मिळाला का नाही. नाही म्हणून तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. तुकोबाराय म्हणतात तार्काने जमत नाही, जे तर्काची दिठी न काय कीर्ती. हा तर्काची दिठी गोचरणो हे कीर्ती. ध्यान याची या भेटी उत्कंठावाय. तर्कालाही जमलं नाही, मग तपानं जे जमलं नाही, सेवेनं जे जमलं नाही, मला जो तर्कानं जे जमलं नाही, योगानं जे जमलं नाही, योगाची वाटा जे निघाले गा सुभटा. दया दुःखाचा चे शेर वाटा भागाला. मला जे त्यांना जमलं नाही बर, ते गोपाळांना कशानं जमलं, त्यांच्यात ब्रह्म येऊन खेळायला लागलं, त्यांना खायला माहायला मागायला लागलं. त्यांना काय केलंय, मला त्यांनी एकच गोष्ट केली, तो गोपाळ अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतोय.
तुम्हाला संगती मद अनेकाचा कंटाळा. तुम्ही तुमची संगत सोडून मला बाकी सगळ्याचा काय आलेला आहे कंटाळा. महाराज आपल्याकडे एक मन आहे ऐका काय काय तीर्थयात्रेला जायची गरज नाही हो. ती मनही म्हणतात काय मन में चंगा काठवडने गंगा वैष्णवी सुरू त्या गंगेत काय करणार विश्रम काठवडी राहिली नाही ऐका नाही परत काठवडने गंगा बरोबर आहे. मनने चांगा मान्य आम्हाला माहिती मान्य आहे महाराज. तुकोबाराय सुद्धा मान्य करतात. मन शुद्ध तया काय करशी मा शुद्धतया काय करशी माळा म्हणजे सकळा भूषणाशी हरीच्या गुणे गरजते सदा आनंदतया मानशी. मान्य केलं ना तुकोबारायांनी सुद्धा. मनवे चंगाचा का घोडमे गंगा हे तुकोबारायाला मान्य आहे. किंवा दुसरं एक म्हणतो आपण अरे काय पंढरपूरला जायची गरज आहे सुखे येतो गारा नारायण तिथे सुरू केलंय ते येत नाही फक्त सुखे येतो गारा नारायण येतो ना घरा येतो ना. अरे शुद्ध मन असलं ज्याला माळी घालायचा कपाळा आहे का ते म्हणते काय हो मनाचा निर्मळ वाच तुकाराम महाराजांचं प्रमाण नाही बरं गाठ्यात अजिबात गाठ्यात प्रमाण नाही. हे कोण्या तरी बिना माळकऱ्याच्या डोक्यातून निघलेलं प्रमाण गाठ्यात नाही. तुम्ही गाठ्याचं पारायण करून पहा कुठंच नाही गाठ्यात. मनाचा निर्मळ वाचायचा रस आला त्याचे गाळा माळ असतो नसतो सगळं सोमवार कुठे का काय महाराज कोण आणले कुठून आले मला माहित नाही. शुद्ध मनाची व्याख्या काय शुद्ध मन शुद्ध मनाची व्याख्या काय ऐका. म्हणणे चांगा तर मग चांगलं मन काय म्हणणे ना काठवट मी गंगा नाही त्याच्या मुखात गंगा येऊन बसेल काठवटीत काय बसणार आहे. अरे तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने त्याच्या दर्शन घेतल्याला मुक्ती मिळेल कोणालाही. पण मग चांगलं मन काय ऐका चांगल्या मनाची व्याख्या ऐका. चांगलं मन म्हणजे वरवरचा आव आणलेलं नाही. चांगलं मनाची व्याख्या आहे एक देव सोडून शुद्ध मनाची व्याख्या थोडक्यात सांगतो. एक देव सोडून बाकी सगळ्याचा कंटाळा येणं म्हणजे शुद्ध मन. लक्षात यायलंय का. एक देव सोडून बाकी सगळ्याचा कंटाळा येणं या मनाचे या असं जर मन झालं असेल तर त्या मनाला काय म्हणावं शुद्ध मन म्हणावं. म्हशी आवडतात बैले आवडतात. आता ज्याला म्हशी आवडतात जीवापेक्षा त्या लेकरं आवडत नसतील हे सांगायची काही गरज आहे का. आवडतात सगळं आवडत आणि सगळं आवडून जर मन पवित्र म्हणत असेल तर तो नुसता मूर्ख नाही महामूर्ख आहे. शुद्ध मनाची व्याख्या आहे महाराज एक सगळ्याचा कंटाळा येणं. गोपाळांचं मन पवित्र झालेलं होतं. पवित्र होणं याचा अर्थ काय गोपाळ सांगतात अधिकाचा मज कंटाळा. मज आधी
अधिकामध्ये कोण कोण घ्यायचं? आधी सगळ्या गोपाळांना देवाची संग सोडून बाकी सगळ्याचा कंटाळा. कंटाळा शब्दाची व्याख्या काय ते सांगतो मी. पण अधिकामध्ये कोण कोण घ्यायचं? तर अधिकामध्ये धन घ्यायचं, अधिकामध्ये मान घ्यायचा, अधिकामध्ये घरचे तर घ्यायचे, ती बी घ्यायची का? अधिकामध्ये धन जाऊ द्या, पण कमीत कमी ती बी घ्यायची का? घेणंच लागते. ते मला इलाज नाही. घेतल्याशिवाय इलाज नाही. हो ना, घेतल्याशिवाय इलाज नाही. मला माऊली ज्ञानोबांनी ते सांगितलं, ती घ्यायची. मला सगळंच घ्यायचं. नाही, देह सुद्धा आला पाहिजे त्याच्यात. अधिकामध्ये काय घ्यायचा? देह सुद्धा घ्यायचा. धनाचा कंटाळा आला. तुकोबराय म्हणतात, द्रव्य जीवा हुनी आवडे या जना, आमाशी पाषाणा हुनी हीन. लोकांना धन जीवापेक्षा आवडता, मंदाग्रापेक्षा तुच्छ झालं. बरोबर आहे का नाही? हो ना. हे दक्ष करिता संसार आम्ही हा विचार वमन केला. मला तो कसा त्या अधिकामध्ये सगळं त्यात देह आला. ज्याला देह सोडून देह ही आवडत नाही, त्याचं मन काय झालेलं आहे? शुद्ध झालेलं आहे. सगळ्याचाच कंटाळा. कंटाळा शब्दाचा अर्थ किळस. कंटाळा शब्दाचा अर्थ काय? किळस. मला किळस आलेली असली ना, सोबत राहावं लागतं एखाद्या वेळेला किळ कंटाळा आलेल्या माणसासोबत. पण ते सोबत राहणं म्हणजे आवडीनं असतं का नाविलाजानं? मला सांगा, म्हणजे तसं नाही मला म्हणता येत, तसंच फक्त म्हणायचं नसतंय, एवढाच त्याचा अर्थ आहे. सासूबाई सुन बरोबर किंवा सूनबाई सासूबाई बरोबर आवडीनं राहते का नाविलाजानं? तुमच्या गावात कसं आहे मला नाही माहिती. आमच्या गावात सांगू असंही नाही, पण बहुतेक असत असते. मी पहिले सांगितलं, म्हणायचं नसतंय, फक्त असतंय. तसंच म्हणायचं नसतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे का नाही? मला नाविलाजात ते जरी संसारात राहत असले, नाविलाजात राहतात आहे का नाही? अदायाची जैसे देवी अंगावरी आहाचवानी, तैसे देह धरणे उदास तयाचे. अविज्ञानवाणी गोड गोष्ट त्याला कंटाळा आलेला माणूस राहतही असला तरी नाविलाजात राहतो. मला खूप कंटाळा आला. तुकोबरायचं म्हणतात खूप कंटाळा आला. तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधे विठ्ठला जाऊ आता, शोधे विठ्ठला जाऊ आता, शोधे विठ्ठला जाऊ आता. शोधेत विठ्ठला जाऊ आता. कंटाळा किळस आली महाराज, किळस आली. स्वर्गाचे माने ऐशे कोयले पिशाच मौलीने वर्णन केले. महाराज वमिलिया अन्ना लालना घोटी रसना का अंगना सोय अलिंगना प्रेताची या धडाडी तलोहरशी पुढे न घालवी जैशी न करावे उशी. आजगराची अर्जुना तेने पाळे
जयाशी विषय वार्ता नावडे नेती इंद्रियाचे नि तोंडे काहीची जावो ऐका नाही जरा इथं ओरशी उडीने घालवे मला वगिली अण्णा नाळ न घोटी कसा कंटाळा कसा एक सोडून दुसऱ्याचा कसा कंटाळा कशी केळशी यावी एसटी जायचे पंढरपूरला बरोबर आहे की नाही गेला बायको थैली गेली ते सगळं घेऊन गेला आणि काय कार्डही सगळेत का कार्डही सगळेत का कार्ड याच्या बरोबर की महत्वाची सगळं घेऊन एसटीत गेला मला जागात नाही ना मला काल एकट्यापर्यंत सांगितलं पंढरपूरहून येताना 125 माणूस होते या काही एसटीत कशी आली काय नाही 125 दोन गाड्याचे झाले ते 60 माणूस बसताय ऐका ना 42च बसायला लागले नाही 60 माणूस ते 125 माणूस कसं आलं ते कशी आले ते द्यावाल माहिती पण आले वा पुन्हा आता रात्र नाही महाराज दिसतो मागचं सीट खाली दिसलं पळ मला बायकोड मला तेवढा महाराज लोक सुरवीत वया करत ते करत मागच्या सीटीवर गेला आणि पाहिलं तर याला कळावं ना मला तुम्ही माऊलीच्या दिंडीत गेले ना माऊलीच्या दिंडीत सावली मिळत नाही सगळ्यात अडचण कोणती खाण्याची नाही चहाची नाही पाण्याची नाही अडचण कोणती आहे फक्त सावली नाही 2 किलोमीटर माणसं रोड सोडून जातात फक्त काय यासाठी सावलीसाठी आता मस्त पोट भरलेला असते आता आळसाय आलेला असतोय आता फक्त आरामाची गरज असते आहे का नाही आणि पुन्हा 2 वाजता उठून निघलेले असतात माहिती आहे ना मला का दिल्लीत कसं आहे माहितीये का तुम्ही झाडाखाली बसा आता याच्यानंतर लक्ष ठेवा दिला असेल तर पाहा नाही डबल द्या झाडाखाली बसा झाडाखाली मुंगळे असतात मुंगळे बरोबर आहे ना मुंगळे असतात मला खालचा मुंगळा वर पळतो आणि वरचा मुंगळा गडबड असते त्याच्या माग बाप खालचा तरतर वर दरदर खाली येतो मला दोघांची भेट झाली भेट झाली तर 2 मिनिटं बोलायला टाइम आहे का नुसत्या हातात हात तोंड लावते ती पळाले वरच्याची मीटिंग आहे खाली का खालच्याची सभा आहे वरी जशी झाडावरची मुंगळी पळायची फक्त पळा पाठी वयाने मोठी असंच पळतात आहे का आणि मला मग ती जागा मिळत नाही मग लक्षात द्यावं ते झाडे म्हणजे मोठं चला तिथं कोणीच नाही सगळीकडून माणसं उन्हात बसले झाडाखाली कोणी नाही याचा अर्थ काय याचा अर्थ त्या हे नवीन गेलेलेच पळत जाते जुने जात नाही जुने मध्ये जाऊ नका रे तिथं जे आरती कोणी बसलं नाही त्या आरती तिथं काय गाणं आहे तसं महाराज गेला तर मागच्या सीटवर उलटी केलेली होती त्या लक्षात येऊन सगळ्या गाडी भरलेली पण एक सीट रिकाम कसं राहिलं याला मला सांगा त्या सीटवर माणूस बसतो का वमिलिया अण्णा माऊलीचा दृष्टांत आहे लाल न गोटी रसना अंगना सुये अलिंगना प्रेताजिया अर्जुना तेने पाडे विषय तिथं नावडे म्हटलं तिथं कंटाळा म्हटलंय बाकी अधिकामध्ये सगळं अधिकाचा मध कंटाळा तेव्हा सगळ्या तुझं तुम्हा गोपाळा संगती अरे आमच्या संगतीत राहून काय एवढं मिळतं दुसऱ्याचे काय नाही तुम्हा
तेव्हा काय नाहीये तुमच्या जवळ, सगळ्यात तुम्ही काय आहात, संपन्न आहात. मान मिळवायचा देवाजवळ मान आहे, धन मिळवायचं देवाजवळ धन आहे का नाही, ऐश्वर्य मिळवायचं ऐश्वर्य आहे का, यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. आता धनही मिळवायचं असेल ना, धनही बी मागायचं असेल तर देवाकडे मागणे ते तुझं मागव नाही, देवाला मागावं. त्यानं जर दिलं महाराज तर ते लक्ष्मी माता त्याच्या घरी. यश पाहिजे का, देवाजवळ यश आहे. काय सगळ्या विषयात भगवंत काय आहे, संपन्न आहे, कुठंच कमी नाही महाराज, सगळ्या विषयी तो संपन्न आहे. मान पाहिजे का, मागत लागत तो काय मागता तो मान मागा देवापाशी. तुम्हाला एक सांगतो महाराज काय झालं, कसं लागायला स्वयंपाकी तुझे का खाली इतक्या लांब कस काय गेला. कारण कालेच्या चिंता आता असे फोडणी झाली की जे विठ्ठल करावंच लागतं. काय सांगलो मानव काय एक मला सांगा, धनानं आपण धन कमवतो, मान कमवतो, किती असते आपल्याला, किती असते मला एक सांगा. आपल्याला मानून किती लोक मानत असतील बरं, तुम्ही सोडून द्या प्रश्न सोडा, महाराजाला किती गाव मानत असतील. याची मानते तोंडापुरती मानतेत बरं का, पुन्हा माघारी काय म्हणते लोक खरंच आहे ना, काय माहितीये कोणाला, काय माहितीये मला कोण किती मानणार आहे, कोण मानणार आहे, सगळे स्वार्थासाठी मानणारे राहतात. बरोबर आहे का. मला एक अनुभव आला तुम्हाला सांगतो. एक माणूस या पोरांना माहिती नाव सांगू नको, दुसऱ्या गावचा मला हेड झाली चहा पेल्याशिवाय येऊच देत नव्हता. हेड झाली की नाही मला तुम्हाला चहा घ्यावाच लागेल, तुम्हाला जमणार, मला वाटतं काय बोलायचं आपल्यावर, मला चहा घ्यावं हे करावं सोडून घे जमणारच नाही, दर्शन घ्यावं द्या हेन पेन लगेच मला खूपच आदर द्यायचा. आणि त्याचं लग्न होतं, मागच्याच वर्षी होतं, मुलगाच होतं, त्याचं लग्न होतं म्हणत्याला. आणि त्यानं मला फोन केला, पत्रिका दिली, लग्नाला जाणं झालं नाही. त्या दिवशीपासून त्यानं साधा जे हरी पण घातला नाही, तो लग्नासाठी चहा पाजित होता. अरे महाराज खरंय का घडलंय, म्हणजे असं वस्तुस्थिती कशाचा मान आलाय आपल्याला. महाराज देवानं जर मान दिला तर निंदे ते प्रत्यक्ष पुराणी म्हणजे पुराणाला ज्यांचं वर्णन करावं निंदे असलेले ब्रह्महत्या राशी पातके अपार अपार पातके ब्रह्मराश्या ब्रह्महत्येची राशीच्या राशी ज्यानं केल्या
असा तो महाराज वाल्मिकी किंकर वंदे केला सगळं अभंगातच त्या संतांचं काय आलेले कोण निंदे होते आणि देवाने काय केले वंदे केले. महाराज किती किती मान 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 मानून मानून किती मानणार आहे. माऊली ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी देवाची कास धरली, देवाचं चिंतन केलं आहे का नाही. सगळ्याचा कंटाळा त्यांना आला. आपल्याला कोण मानून मानून मानणार आहे. त्यांना कोण मानायला लागलं, ती लोक मानायला लागली ज्ञानोबारायला. अरे लोक मानायला लागले यात नवल नाही. तुका म्हणे गाजे जाये भूमंडळा माझी कीर्ती आहे का नाही. सकाळाविषयी संपन्न ठेवा. मग आमचं चिंतन किती चिंतन आमचं चिंतन तुम्ही करायला लागल्यामुळे तुम्हाला दुसरे काही व्यवसाय करायचे नाही का आमच्यात नादी लागता. त्यांचं मत असतं महाराज काय मत असतं हे करावं आणि हे करावं ते करावं. अरे काय मग संसार फुकून काय परमार्थ असतोय का असतोय का. मग ते माणसं तसं सांगते बाबू अरे असा कुठं परमार्थ असतो का, असा देव असतो का. देव का म्हणतोय का सगळं सोडून या. देव म्हणतो काय नेमका, देव काय म्हणतोय का. अरे मग आता सगळं हे वय नाही परमार्थाचं हे वय नाही. मग वय कोणतंय परमार्थ कोणतं वय कोंबडी तू खायल्यावर भागवता जाव महाराजा बरं जाता भक्ती बाबाचं कीर्तन होतं पंढरपुरात लवडी महाराजांच्या मठात. एक म्हातारा होतं पुढं की असं असं मान हलू लागलं. बाबा का जोर जोरात त्याच्याकडे सांगू लागले की असं असं मान हलू लागलं मान हलू लागलं. आणि मग ते मान हलू लागलं. तेवढ्यात काय झालं बाबांनी विचारलं. बाबा उठले अभ्यास म्हणतात म्हातारा. बाबा म्हणे बाबा तुमचं गाव कोणतं. त्यांच्याच गावचा एक माणूस होता म्हणे आम्ही खामगावचे. ठीक आहे ठीक आहे. ते खामगावचे म्हणल्यावर ते गावाचं नाव सांगितलं. खामगाव जिल्ह्यातलं गावाचं नाव बाबाला आठवलं. बाबा म्हणले मी तुमच्या गावात आलो होतो. म्हाताऱ्याला काय म्हणले मी तुमच्या गावात आलो होतो. त्यात पाहिलं ते म्हणे हा 4 महिने इथंच आहे मी आता. बाबांनी कपड्यावर आणलं ते म्हणले 1.5 तास झाले मी म्हातारा मी आली. आणि म्हाताऱ्याला काय होत नाही ऐकूच येत नाही. काय फायदा आहे काय फायदा आहे मला त्याच्यात. आणि म्हणून दुसरा व्यवसाय तुम्हाला करायचा नाही का. त्या गोपाळांनी सांगितलं उद्वेगाचा ने घे बहार आहे का नाही. भागल्या सार मिळतंय ना महाराज. आम्ही दुसरा व्यवसाय करण्याचा भारही डोक्यावर घेणार नाही. कारण आम्हाला ज्या वेळेस लागतंय त्यावेळेला सार मिळतंय. गोड चिंतन गोडचा अभंग आहे सार मिळतंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा पण काय माहिती का हे कळालं तरी हे असं बाकीच्याच चिंतन टाकण्याकरता आणि भगवंताचं चिंतन राहण्याकरता धैर्यवान जीवन लागतं. तुकोबाराय म्हणतात देवा मला बाकी काहीच नाही पण एक तुमच्याकडून दान पाहिजे. अभंगाचं शेवट Thank you.
नारायणे न करावे, हे नारायणे आधीरजीने न करावे. महाराज कळूनही सुटत नाही, त्याचं कारण धैर्य नाही. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. परमार्थाचं मुख्य भांडवल धैर्यच लागतं महाराज, धैर्यच लागतं. आहे का तुकोबाराय म्हणतात, गोपाळांना खेळ खेळत असताना ज्यांच्याकडे धैर्य नाही का त्यांना बाजूलाच केले. घाबरियाच्या मोडा काढ्या, धारा भ्यारा वळतिया. घाबरियाच्या मोडा काढ्या, जे घाबरणारे पोर आहे त्यांना काडीमोड करा. काडीमोड करा म्हणजे त्यांना काय करा, घाबरणारे बाजूला करा. अरे कशाला घाबरावं लागतं? काही एका गोष्टीला घाबरतो माणूस, लोकलाजे. घाबरतो कशाला माणूस? लोकलाजे. हसतात महाराज, लोक हसतात. खरंच जर देव भान विसरून परमार्थ करायला लागला तर लोक काय करतात? हसतात की नाही? आपल्याला त्या गवळणीने त्याचा विचार नाही करा, हसले नाही का त्यांना? तव तव हसती मथुरीच्या मथुरेच्या गे गोविंद. त्या बिचाऱ्याच्या चिंतनात असायच्या. दही दूध विकायला गेल्या तेव्हाच्या गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या. आणि मग इतर काय करायच्या त्यांना असायच्या. पण त्यांनी एक ठरवून टाकलं होतं, तुका म्हणे हसी जन नाही कान दये ठाई. मला तुका म्हणे हास्य जन. आणि एक जोपर्यंत लोकलाज सोडल्या जात नाही तोपर्यंत यथार्थ भक्ती होतच नाही. आहे का नाही? मला तुकोबाराय तर म्हणतात, जोवर या तुम्हा मागेलाची आसन तोवरी उदास होऊ नका. आहे का नाही? मद सवे आता येऊ नका कोणी सासूरवासिनी बायांनो. तुम्ही सासूरवासिनी आहात ना? मला एक सांगा, असं आपल्या याच्यात फक्त खरं बोला, स्पष्ट बोला. सासूरवासीन कुणाला म्हणतात? हे बायातला प्रकार आहे सासूरवासीन का माणसातला आहे? महाराज खरं कोणाचा प्रकार आहे?
सासरवासनी माणसं बी असते. खरे ते म्हणजे 2,000 ते 1,500 रुपयाचे द्यायच्या झाल्यापासून म्हणजे माणसं आता सासरवासनी झाली. गिरे आपल्या खात्यावरती लक्ष्मीच्या दिवशी एका माणसाला भांडण घरी नाही खरं नाही मला भांडण कशाचं होतं ते म्हणे मला लक्ष्मीचा बाजार आला तर विचारावर 3,000 आले आणि हे घेईल काय नाही भांडण त्याच होतं ते खरंय तुमचं. मला सांगा सासरवासी ना बायाचा प्रकार सासरवासी कुणाला म्हणावं सासरवासनीची व्याख्या काय आहे? जिला दुसऱ्याचं ऐकून चालावं लागतं दुसऱ्याचं ऐकून जिला चालावं लागतं तिला काय म्हणतात? सासरवाशीन. आता ही जर व्याख्या दुसऱ्याचं ऐकून चालत असेल तिला सासरवाशीन म्हणावं तर असा माणूस दाखवतो स्वतःच्या मनाने चालतो. दाखवा माणूस जो स्वतःच्या मनाने चालतोय. कोण चालतोय? लोक काय म्हणतील लोकांच्या मनाने चालतोय का आपल्या मनाने चालतोय? लोकांच्या. आणि प्रत्येक सासरवाशी आहे ना लोकांचा. अरे परमार्थात सासरवाशी चालत नाही. ज्ञानोबा राय तुकोबा राय सारखा हिम्मत बाज लागतो त्या मार्गावर चालायला. आपण चालू शकत नाही. आपण एकाचे मी तुमच्यातलाच फक्त मी कंबर बांधून बोलायलो तुम्ही बसून ऐकायचे बरं केवढा आहे बाकी काहीच नाही. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो असं नाही मी मलाच म्हणतोय ते खरंय. मला ऐका नाही प्रत्येक माणूस आता लोक काय म्हणतील महाराज ऐका लोक हसतील याला भिवू नये माणसानं. मला भ्यावं हसण्याला भ्यावं पण लोकांच्या नाही. माझं ते हसतील संत देखिले मूर्तिमंत म्हणून उद्वेगले चित्त आहाच भक्त ऐसा दिशे तुकोबाराय म्हणतात. माझं ते हसतील संत हसतील माझ्याकडे संत पाहून आणि म्हणून महाराज येतात. म्हणून आधीरपणा आहे आपल्याकडे धैर्य नाही आपल्याकडं. आणि तुकोबाराय म्हणतात देवा आधीर जगणं सगळ्यात घातक आहे महाराज दुःखदायक. कोणतं जगणं दुःखदायक आहे? आधीर जगणं धैर्यवान जगणं सगळ्यात बलवान आहे का नाही? धैर्य अरे इतका आधीरपणा आहे माझ्याकडे तरी इतका आधीरपणा आहे खरंच. बाबा समक्ष मी तुम्हाला म्हणत नाही की माझंच सांगतोय. कारण लोकांना सांगण्याच्या अगोदर आपण तेवढे आपला कमीपणा मांडावा ना. महाराज एक विचार करा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या मोहात पडला कोणाचा विचार करतोय का? मायबापाचा करत नाही लेकराचा करत नाही बायकोचा करत नाही. करतोय का? सगळ्यांना लाट मारून निघून जातो का नाही? सामान्य एका नाशक्या स्त्रीच्या ऐका नाही. एखादा दारूच्या व्यसनात गेला तो कोणाचा विचार करतोय का? घर दार शेत लेकरं बाळ फुकून काय पितोय? दारू पितोय. एखादा जुगाराच्या डावावर बसलेला आहे तो कोणाचा विचार करतोय का? तुमच्याकडे नाही? जाऊ द्या. बावन्नाथाचा ग्रंथ सुरूच राहतो. 12 महिने श्रावणात नसतो 12 महिने सुरू राहतो. बरोबर आहे का नाही? मला विचार करते का? अरे धर्मराजा बायको डावावर मांडली पाहतो धर्मराजा महापुण्य राशी कायचा दूत खेळे दुर्योधनाशी हरवणी आकांता केली उपाधी विनाशकाले विपरीत बुद्धी. विचार करत नाही. मला एक विचार करा एक सामान्य मदिरा वेश्या संघ एखादी स्त्री संघ एखादा जुगाराचा संघ केला तो कोणाचाच विचार करत नाही. महाराज खरा भक्तिवानानं विचार का करावा? देवासाठी घेऊन अवघा महाराज हिम्मत पाहिजे. मला तरी वाटतं परमार्थ करण्यापेक्षा हे लोक हिम्मत पाहिजे महाराज. 100% हिम्मत पाहिजे.
बावशे कुठे म्हणे 12 लाखांचा काय माणसं लेकरू विकलं लेकरू 10 रुपयाला ना आणि भक्ती करणारा भागवताला चालला तर बायकून साडी घेऊन यायला भक्ती कर आणि तुम्ही नका आणू गावाने तुम्ही पैसे द्या मी चांगल्या सुताची आणतो यो तुम्ही गावाने फक्त काय द्या पैसे द्या मी सूत पाहून कलर गिलर तुम्हाला कळायचं नाही तिला विचारून कलर आणतो कारण हिनं या संध्याकाळी भाकरत नाही काला करून गेल्यावर जर या साडी कलरची नाही अरे 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 लेकरू इकलंय म्हणा त्यानं महाराज नवलाची गोष्ट ऐक सखी बाई कुंभाराने बाळ गेलं म्हणतात धैर्यवान जीवन धैर्यवान जीवन आधी जगण्यात काय अर्थ आहे महाराज देवाला प्रार्थना करता देवा काही करा बाकी पण आधीरपणा माझ्याकडे ठेवू नका आधीरपणा ठेवू नका महाराज आणि महाराज सामान्य समजू नका दत्तात्रयाने 24 गुरु केले त्या एका वेश्येला काय केलंय गुरु केलंय सगळा गुण नाही घेतला पण एकांगी गुण घेतलाच ना गुरु केलं महाराज तिला गुरु केलं कारण धैर्य असावं हिंमत असावी डेरिंग असावी तसं महाराज तुकोबारायांनी तरी काय केलं द्रव्य काय ते म्हणतात ना ते तुकोबाराय म्हणले ना लोभी माणसा जेवढं धन आवडतं तेवढा मला दिवा आवडा पतिव्रते जायचा व्रतारे प्रमाण सर्व भावे लोभ्या आवडे हे धन अम्मा नारायण तैशा परी ज्याप्रमाणे आम्हाला देव आवडतो मला तसं आधीर जगणं तुकोबाराय म्हणतात ठेवू नका आणि अशा प्रकारचं तुकोबारायचा हा भंगाचा तर असा काही माझा आग्रह नाही आता आपल्याकडे पाच कुठे 1 वाजलाय बरोबर नाही का नाही 5 मिनिटात होता भगवंताचा काल्याचा प्रसंग असल्यामुळे भगवंतांना अनेक प्रकारच्या कोड्या केल्या कळी बांधिता उपटले विमला अर्जुन हो भगवंताला एक वेळेला उकळाला बांधलं उकळाला का बांधलं त्याच्या मागचा मोठा इतिहास भागवतात वर्णन केलेला आहे उकळाला बांधण्याचं कारण होतं भगवंताला एक दिवस यशोदा मातेने आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन विचारलं भगवंताला असं आई आणि लेकरू बसलेला आहे कृष्णाने विचारलं आई तुला काय काय आवडतं बरं तिने सांगितलं मला तूच आवडतो बाळा मी सोडून काही आवडत नाही दुसरं काहीच आवडत नाही काहीच नाही म्हणजे काहीच आवडत नाही महाराज भगवंताला ते दूध तापत होतं आणि त्या अग्नी भडकावला वगैरे आपल्याला माहिती आहे दूध सांडायला लागलं लेकराला बाजूला केलं कोणाकडे गेली देवाने विचार केला मी आवडतो म्हणजे मला दुधासाठी मला बाजूला केलं म्हणजे हिला माझ्यापेक्षा काय आवडतं दूध आवडतं हिला बरोबर आहे का नाही एक मात्र माल जपू लागलं मोठ लेफ्ट माल पंढरपूर आणि जपू लागलं ते मांजर आली मांजर दूध पिऊ लागली त्याला माळच फेकून मारलं कारण बोलायचं नव्हतं सांगितलं त्याला 11 माळी होतो बोलायचं नाही 11 माळी होतो बोलायचं नाही माळ फेकून मारली मांजर असं केलं मांजरीच्या काळात माळ झाली मांजर आवडलं ना काय आवडलं देवापेक्षा दूध आवडलं म्हणे मला देवाला राग आला भगवंतानं काठी घेतली सगळे दह्या दुधाचे माठ खोळले आणि वानेर बोलवली वानेराला खाऊ घातलं वानेरालाच का खाऊ घातलं देव म्हणले गाड्या तुम्ही मागच्या जन्मात पाला खाला झाड पाला आणि माझ्यासाठी काय केलं युद्ध केलं मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही तर मोकळ्या मनानं खाऊन घ्या तृप्त केले वानाला कृष्णामातील राग आल्यावर उकळाला बांधलं आणि निघून गेली खूप मोठा इतिहास आहे उकळाला बांधलं आणि निघून गेली अरे निघून गेल्यानंतर भगवंताला ते उकळ उपटलं वडत घेऊन निघाले ते मागं उकळ यायला लागलं 2 विमल अर्जुन नावाचे मोठे वृक्ष होते दारात भगवंत त्याच्या फटीतून गेले आणि ते उकळ त्याला अटकलं जोरात वाढल्या बरोबर ते वृक्ष खाली पडले आणि त्याच्यातून 2 दिव्य पुरुष बाहेर निघाले भगवंताला नमस्कार केला आणि निघून गेले शुकाचार्याला राजा परीक्षितने विचारलं महाराज झाडातून पुरुष निघाले कसे कोण होते या वेळेला शुकाचार्यांनी सांगितले राजा ते कुबेराचे 2 मुलं होते नल कुबेर आणि मणिग्रीव एक वेळेला आता कुबेराचे मुलं म्हणल्यावर काय देव हे काळाचे धनवानाचे पोरं म्हणल्यावर काय अडचणी आणि असे मस्त महाराज ते धनवानाचे उन्मत्त झालेले मदिरा वगैरे केले आणि काही स्त्रियांबरोबर नग्न अवस्थेत तलावात स्नान करू लागले नारद आल्यावर त्या स्त्रिया लज्जित झाल्या निघून गेल्या पण हे नशेत असल्यामुळे नारदासोबत नग्न अवस्थेत उभे राहिले नारदाला क्रोध आला नारदानं शाप दिला झाडं व्हाल म्हणजे झाडासारखे उभे राहिले नग्न महाराज दर्शन पाया पडली नशेत उतरली महाराज माफ करा क्षमा करा नारदान संध्याकाळी आता शाप भोगावा लागेल पण झाडं व्हाल तुम्ही पण संताच्या दारातले व्हाल झाडं व्हाल पण कुठले व्हाल
संतांच्या दारातले का महाराज वैष्णवाचे नानी होईन विडा संतांचा स्पर्श होईल तिथं देव येईल आणि महाराज तुम्ही नंद बाबाच्या दारातले झाडं व्हाल आणि ज्या वेळेला भगवंत तिथं अवतरला येतील भगवंताचा स्पर्श झाला की तुमचा उद्धार होईल अशा नल कुबेर आणि मणिग्रीवाचा महाराज भगवंताच्या प्रत्येक लिलेच्या माग कुणाचा तरी उद्धार केलेला आहे बरोबर आहे का नाही म्हणून त्याचाही उद्धार केला अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतानं केल्या यशोदा मातेकडे गाराणी येऊ लागली यशोदा मातेला आरंभाला ते खोटंही वाटू लागलं 5 वर्षाचे माझे बाळ घे अंगणी खेळ घे तुम्ही लटकीच घेता आळ घे गोकुळच्या नारी होती आळ घ्यायला लागल्या माझ्या लेकरावर माझा लेकरू काय आहे का म्हणून अशा करायच्या पण यशोदा मातेला नंतर त्याचा काय यायला लागला अनुभव यायला लागला अनेक प्रकारचे अनुभव अनेक प्रकारचे यशोदा मातेला आले म्हणून यशोदा मातेनं सांगितलं आता तू गावात राहू नको उद्या जाई राहणार सगळे घेऊन सगळे गोपाळ घेतले रानात वगैरे जायला लागले पण रानातही अनेक प्रकारचे भगवंतानं काय काय खडे नाही केले महाराज अनेक राक्षसही मारले का कबकरी ठा मारिली बालपणी अवघी दैत्य खाणी उडविली सगळ्या दैत्याच्या कुळाचा नाश केला 12 गावाग्नी भगवंतानं महाराज यज्ञ पत्न्यावर कृपा केली अनेक अनेक प्रकारच्या खोड्या केल्या अनेक खेळही खेळले आणि ज्या वेळेला काल्याचा प्रसंग येतो त्यावेळेला सगळ्या गोपालांनी शिदोऱ्या एकत्र आणायच्या परत काय काल्याचा आनंद तुकोबरायांनी वर्णन केलाय आजी ओसा अमरावती काला पहावया येती देव इसरती देव काल्याचे असे मासे वगैरे वर्णन संतांनी खूप केलेलं आहे अशा त्या काल्याचा आनंद शुकाचार्य महाराज भागवतात वर्णन करता विव्रत वेणुं जठरपटो सुम्र वेत्रे चकक्षे कामे भानो मसृण कवलं तत्फलान्निंगिलेषु तिष्ठन् मध्यं स्वपरिस्रोदो हासयन् नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुगवाल केली कुंडली कवलाग्रो